श्री राम। यदा लंबोदरं हन्ते सतां प्रत्यूह संभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मृगुटी झळाळी। कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय राम कृष्ण हरी राजा। चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे। सीताराम चरणी राजा राम चरणी श्रीराम चरणी लक्ष लागो रे। कीर्तन संगे रंगात देह भागो रे कीर्तन संगे रंगात
राम 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 सीताराम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया श्री महालक्ष्मी माता की जय सब संतन की जय भारत माता की जय भावची दृढ झाला झाला भावची दृढ झाला झाला भावची दृढ झाला हरिसन्निध त्याला त्याला हरिसन्निध त्याला त्याला भावची दृढ झाला झाला भावची दृढ झाला रामी दासपणाचा आठवा 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 सहजी सहज विराळा विराळा सहजी सहज विराळा विराळा भावची दृढ झाला झाला भावची दृढ झाला हो दृढ झाला हो दृढ झाला श्रोते हो आपल्या भारत देशाला साधू संतांची थोर परंपरा लाभलेली आहे अशा या थोर संतांपैकी राष्ट्रगुरु रामभक्त असे थोर संत समर्थ रामदास त्यांचा आजचा हा सुंदर असा अभंग भावची दृढ झाला हरिसन्निध त्याला भावची दृढ झाला अहो समर्थांबद्दल किती बोलावे बोलावे तितके कमीच आहे शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे शुकमुनींसारखे समर्थ रामदास पूर्ण विरक्त होते वशिष्ठांपरी ज्ञान योगेश्वराचे गुरु वशिष्ठांप्रमाणे समर्थांचे ज्ञान होते ज्ञान कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा कवी वाल्मिकींसारखी काव्ये रामदासांची आहेत अशा सर्व गुण समर्थ रामदासांना माझा प्रणाम नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोते हो विश्वव्यापक परमात्मा हा सर्वत्र भरलेला आहे पण तो
कळण्यासाठी नेमका उपाय काय आहे? आपापल्या कुवतीप्रमाणे अनेक प्रकारची साधना आपल्यासारखे लोक करीत असतात. कुणी यज्ञयागादी क्रिया, दानधर्म, तपश्चर्या, उपासना, भक्ती, नामस्मरण, अहो सत्यनारायणाची पूजा सुद्धा करतात. पण या सर्व साधनेत देवावर दृढ भाव असल्याशिवाय फळ मिळत नाही. भगवंत स्वतः सांगतात, यज्ञदान तपोभिर्वात न वेदाध्ययन कर्मभिः नैव द्रष्टुमहं शक्यो मद्भाव विमुखै सदा. पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, यज्ञ, दान, तप, पूजा या सर्व गोष्टी जर भावरहित झाल्या, भक्तिरहित झाल्या तर त्या विफल होतात, फुकट जातात. भावेन देवम या तत्वानुसार देवाच्या ठिकाणी भाव पाहिजे. आज काही लोक मनात शुद्ध भाव, भक्ती, सत्यता नसतानाच देवाला सांगतात, देवा माझे बरे कर. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. अहो, एखाद्या साध्या माणसाकडून एखादे काम करून घ्यायचे झाल्यास त्याला बाबा पुता करावे लागते, थोडा मस्का लावावा लागतो. शाण्या मच्छे ऐक रे मच्छे, कर रे माझे काम असे म्हणावे लागते. आईला सुद्धा आपल्या मुलांबरोबर तसेच वागावे लागते. तिथे नम्रता घ्यावी लागते. पण देव तर जगाचा मायबाप आहे, तिथे आपला दृढ भाव असलाच पाहिजे. देवाच्या चरणी दृढ भाव असेल तरच देवाची कृपा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज षडजातून सांगतात, हो मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशाने पावायचा नाही हो, देव अशाने पावायचा नाही हो. देव बाजारचा भाजी पाला नाही हो, देव बाजारचा भाजी पाला नाही. लाकडाचा देव त्याला आगीचा भेद, लाकडाचा देव त्याला आगीचा भेद. सोन्याचा देव त्याला चोराचा भेद, सोन्याचा देव त्याला चोराचा भेद. कागदाचा देव त्याला पाण्याचा भेद, कागदाचा देव त्याला पाण्याचा भेद. देव अशाने पावायचा नाही हो, देव अशाने पावायचा नाही हो. देव बाजारचा भाजी पाला नाही हो, देव बाजारचा भाजी पाला नाही हो, देव बाजारचा भाजी पाला नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. अनेक प्रकारच्या मूर्ती करून पूजा अर्चा करू नये असा अर्थ करायचा नाही, तर यथा देहे तथा देवे या पद्धतीने तळमळीने ते व्हावे. कारण मूर्तीत ईश्वराचे अस्तित्व हे उपासनेतून येते. कीर्तन, भजन, नामस्मरण पूजेतून येते. परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे, त्याने अवघे विश्व व्यापले आहे. तुका म्हणे विठो भरला सवाही, तया उणे काही चराचरी. सर्व विश्व व्यापून देव दशांगुळे उरला. सर्व संतांनी जशी भक्ती केली, देशभक्तांनी जशी देशभक्ती केली, तशीच आपणही देशाप्रती, आपल्या धर्माप्रती, हिंदू धर्माप्रती, भारत देशाप्रती पूर्ण भाव ठेवूया आणि आपला जन्म सार्थकी लावूया. जणू मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात, झाला भावची दृढ झाला, हरिसन्निध त्याला त्याला, हरिसन्निध त्याला त्याला, भावची दृढ झाला, झाला भावची दृढ झाला.
श्रोते हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आता आपण थोडा वेळ नाम संकीर्तन करूया. नमोस्तुते नमोस्तुते भारत माते नमोस्तुते. भारत माते नमोस्तुते. भारत माते नमोस्तुते. कुंडली कवरदे हार विठ्ठल महालक्ष्मी माता की जय. भगवती माता की जय. भारत माता की जय. श्रोते हो, आपल्या भारत देशात इंग्रजांची जुलमी राजवट चालू असताना असाच एक योद्धा क्रांतिकारक 1883 साली जन्माला आला आणि त्याने अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली व ती आजन्म पाळली. त्यासाठी त्यांनी असंख्य अमानवीय शिक्षा सहन केल्या, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढला व शेवटी ध्येय साध्य केले. अशा या महामानवाचे नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. या थोर स्वातंत्र्यवीराने आपले संपूर्ण जीवन तन मन धनाने सर्वस्व देशाकरता वेचले. प्रपंचातील अडचणी आज आहेत तशा पूर्वीही होत्या, कारण सावरकरांची आई ते 9 वर्षांची असतानाच गेली. थोरले बंधू स्वातंत्र्यवीर बाबाराव व बहिणी सौ येसू यांनीच त्यांचा सांभाळ केला. काही वर्षांनी त्यांचे वडीलही गेले. अशा परिस्थितीतही घरातील उत्तम संस्कारांमुळे सावरकरांनी जिद्द, चिकाटी, प्रयत्न, सातत्य ह्यांच्या बळावर आपले प्राथमिक शिक्षण शिवाजी विद्यालय नाशिक इथून घेतले. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहान असलेल्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती देवी हिच्या समोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतली. त्या देवीचे वर्णन कवी एका श्लोकात करताना सांगतात. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते भगवती माते नमोस्तुते. श्री भगवती माता की जय. श्रोते हो, ईश्वराची कृपा सर्वांनाच हवी याची जाण सावरकरांना होती. 1902 साली फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी आपले पुढील शिक्षण घेतले. मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा क्रांतीवीर शिष्य. धिंगराने कर्झनवायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी स्वीकारली. स्वातंत्र्याची ज्योत चालूच होती. 16 वर्षाच्या अनंत कान्हेरे याने नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. पुढे अनंत कान्हेरे, कृष्णाजी कुलकर्णी व विनायक देशपांडे यांना फाशी झाली. तरी पण सावरकरांचे कार्य चालूच. सावरकरांनी या स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली असा आरोप ठेवून लंडनमध्ये त्यांना अटक करून समुद्रामार्गे परत भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मोर्सेलिस बेटाजवळ जी उडी मारली ती 1910 मध्ये. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून पोहत त्यांनी फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला. आपल्या मातृभूमीवर नितांत प्रेम करणारे सावरकर म्हणतात. मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा सागरा. श्रोते हो,
केवढा मोठा त्याग सावरकरांनी आपल्या भारताच्या रक्षणाकरता केला. पुढे पुन्हा त्यांना अटक झाली व त्यांच्यावर खटला भरून 2 जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांचा छळ केला. त्यांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळ कोठडीत ठेवले. खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला झुंपले. अहो, नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टाचे काम दिले. अशा या मरणप्राय वेदना कष्ट सहन करीत असताना सावरकरांच्या समोर एक ध्येय होते, ते म्हणजे माझ्या भारत मातेचे स्वातंत्र्य. सावरकरांचे आपल्या मातृभूमीवर नितांत प्रेम होते. असेच प्रेम तुमचे व आमचेही या भारत मातेवर असलेच पाहिजे. श्रोते हो, हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सशस्त्र क्रांतीची चळवळ करणारे वीर सावरकर यांना स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ केल्याच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून मुंबई विद्यापीठाची BA पदवी गमवावी लागलेले असे हे महान देशभक्त सावरकर. अंदमानातून सुटल्यावर ब्रिटिशांनी सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले ते 1924 साली. तिथेही त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले, जसे की समाजात एकता निर्माण करणे, समाज सुधारणे. सावरकरांनी एकूण 500 मंदिरे सर्वांसाठी खुली केली. पतित पावन मंदिर बांधले. असे देशप्रेमी सर्वांचा विचार करणारे सावरकर हीच आम्हा सर्वांची प्रेरणा असली पाहिजे. अहो, त्यांच्या त्यागामुळेच तर आम्हाला स्वातंत्र्य मिळाले याची जाण ठेवावी. अहो, तेच खरे जगतात जे दुसऱ्यांसाठी, समाजासाठी, देशासाठी जगतात. कवी षडजातून सांगतात, जगती जगती स्वार्थासाठी जे न जगती, हो स्वार्थासाठी जे न जगती, जन्मले तेच जगती जगती, जन्मले तेच जगती जगती. दुसऱ्यांसाठी सदा श्रमावे, दुसऱ्यांसाठी सदा श्रमावे. दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठी सदा श्रमावे. चंदना परी झिजूनी जावे, चंदना परी झिजूनी जावे. मरुनी जीवन पावन करी, हो मरुनी जीवन पावन करी. जन्मले तेच जगती जगती, जन्मले तेच जगती तेच जगती तेच जगती. जन्मले तेच जगती, स्वार्थासाठी जे नच जगती. आपला भारत देश सर्व गोष्टीत श्रेष्ठ आहे. आपल्या भारत देशासारखी संस्कृती, संस्कार जगात इतर कुठेही मिळणार नाही. आज आपल्या भारत देशाकडे इतर देश एक सुसंस्कारित, शिस्तबद्ध, परोपकारी, भक्तीचा देश, विश्वाचा विचार करणारा देश या नजरेने पाहतात. अशा या आपल्या भारत भूमीचे गुणगान गाताना, महती सांगताना सावरकर म्हणतात, जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्र दे भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्य मुक्त तू नीती संपदाची, राष्ट्राचे चैतन्य मुक्त तू नीती संपदा
यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 वाह, काय सुंदर वर्णन केलं आहे सावरकरांनी. माझे संपूर्ण आयुष्य भारत माते करता आहे असे म्हणणारे सावरकर 1902 साली फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी आपले पुढील शिक्षण घेतले होते. असे सावरकर 1966 साली पंचतत्वात विलीन झाले. सुपुत्र संसारी कुळाचे मुंडन अशा या भारत मातेच्या सुपुत्राने आमच्यासारख्या तरुणांना लोकांना संदेश दिला आहे. श्रोते हो, सावरकरांनी आपल्या भारताच्या रक्षणाकरता भरपूर त्याग केला होता. धन्य ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. माझे त्यांना शतशः नम्र प्रणाम. अहो, तेच खरे जगले जे दुसऱ्यांसाठी, समाजासाठी, देशासाठी जगले. जणू मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. झाला